आपल्या चॅनलवर अजून असा स्वीटचा कोणता एखादा व्हिडिओ आलेला नाही आहे किंवा गाजरचा हलवा हा आपला पेंडिंग होता. मग त्याच्यासाठी आज मी म्हणलं आज ही रेसिपी आपण ट्राय करावी. त्यासाठी मी 2-3 गाजर घेतलेले होते. गाजर व्यवस्थित वॉश करून घ्यायचे आणि मागून पुढून त्याला कट करून घ्यायचं आणि हवं तसं तुम्ही साल काढू पण शकता. मी काढणार आहे कारण 2-3 दिवस झालेले होते गाजर आणून. म्हणून मग मस्तपैकी त्याच्यावरची साल वगैरे काढून घेतली. तसं आमच्या घरात कोणी गोड खात नाही, पण गाजरचा हलवा केल्यावर कोणी नाही पण म्हणत नाही पहिली गोष्ट. मग मस्तपैकी गाजर साल वगैरे काढून घ्यायची. त्याला छान असं किसून घ्यायचं बारीक, म्हणजे ते लवकर बनतं आणि तुम्ही हे कुकरमध्ये पण ट्राय करू शकता. पण आज आपण कढईत ट्राय करणार आहोत. झटपट करायचं आहे काहीतरी म्हणून मग म्हणलं चला ट्राय करूया, आपण कढईमध्येच बनवूया. गाजर मस्तपैकी किसून घ्यायचं. काही जास्त साहित्य वगैरे लागत नाही त्याला. थोडंसं मी काजू बदाम वगैरे घेतलेले आहेत. आमच्याकडे ड्रायफ्रूट जास्त खात नाहीत, थोडंसं ॲड करायचं म्हणून थोडेसे घेतलेले आहेत. साजूक तूप घ्यायचं आहे आपल्याला, कढईमध्ये टाकून घ्यायचं. 1 चमचा घेतलेला आहे मी. पहिले आपल्याला जे काजू बदाम वगैरे आहे त्याला आपण मस्त तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे आणि हवं तर तुम्ही अजून काही ॲड करू शकता. आमच्याकडे खात नाहीत जास्त असं काही टाकलेलं, म्हणून मग मी थोडेसे मनुके ॲड केलेले आहेत. मस्त त्याला छान परतून घ्यायचं. मनुके छान फुगले की समजायचं आपलं रेडी आहे. मग आपण ते मस्तपैकी एखाद्या वाटीत काढून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला जो आपण किस केलेला आहे, जो गाजराचा आपण किस केलेला आहे, तो किसलेला सगळा व्यवस्थित गाजर आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे. मस्तपैकी त्याला काही आपल्याला ॲड करायची गरज नाही. तुपामध्ये केला की खूप छान लागतो गाजरचा हलवा आणि तो टिकतो पण 1-2 दिवस. तो काही खराब होत नाही. फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही यूज करू शकता. मस्त त्याला छान कलर चेंज होईपर्यंत तूप मी अजून 1 चमचा ॲड केलेला आहे. त्याच्यात मी दुसरं पाणी वगैरे काही ॲड करणार नाही आहे, तुपातच बनवणार आहे. आणि तुम्हाला ॲडिशनल तुम्ही जर दूध वगैरे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दूध पण ॲड करू शकता. त्याला मी थोडंसं 5 मिनिटं असं झाकून ठेवलेलं आहे. 1 वाफ काढून घ्यायची. आता 1 वाफ काढून आता छान आपलं गाजर असं नरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी छोटीशी त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे. साखर वितळल ते लगेच. 1-2 मिनटं साखर वितळून होते. मग छान पाक सुटायला लागतो त्याला. मस्तपैकी त्याला छान फ्राय करून घ्यायचं. छान सगळे करून परतून घ्यायचं. चांगला असा पाक व्हायला लागतो साखरेचा. मस्तपैकी त्याला हलवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छान असा पाक तयार झालेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये काजू बदाम सगळं ॲड करून घ्यायचं आहे. काजू बदाम नंतरच ॲड करायचे, छान लागतात. मस्तपैकी त्याला सगळीकडून व्यवस्थित परतून घ्यायचं. साखर पण छान वितळलेली आहे. काजू बदाम पण आपण तुपामध्ये छान परतून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी एवढं दूध घालणार आहे. छान लागतं. तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा हे. आणि तुम्ही हवं तर तुम्ही खिरीसारखं पण बनवू शकता आणि सुक्कंही बनवू शकता. तर मी सुक्कंच बनवलेलं आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा आणि नेक्स्ट रेसिपी काय पाहिजे आहे हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय सगळ्यांना.